प्रकरण 2. अभव, किती प्रकारचे हे प्राणी. प्रिय मित्रांनो, आज आपण आपल्या पर्यावरणामध्ये आणि सभोवताली मुद्दे आपण काय शिकणार आहोत. आमचा संचार कुठे असतो. आमचे रंग निराळे. आम्ही आकाराने लहान मोठे. आमची हालचाल वेगवेगळी. आमचा उपयोग. आम्ही घरघुशे. आमची पिल्ले दूध पितात. आम्ही उडतो. आम्ही पाण्यात राहतो. आम्ही सरपटतो आणि रांगतो. आमचा संचार कुठे असतो. आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी सापडतात. प्रत्येक प्राण्याचा आकार, रंग, चालण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्राणी आकाशात असतात, मैदानावर असतात, ध्रुवीय प्रदेशात असतात आणि पाण्यात देखील असतात. काही प्राणी जमिनीच्या खाली, झाडावर, एखाद्या जाळ्यामध्ये, वाळवंटामध्ये आणि बर्फाळ प्रदेशात राहतात. पक्षी आकाशात उडतात. गायी जमिनीवर चालतात. आमचे रंग निरनिराळे. प्राणी निरनिराळ्या रंगाचे असतात. चला, आपण निरनिराळ्या रंगाच्या काही प्राण्यांबद्दल जाणून घेऊ. उदाहरणार्थ, जर आपण पक्ष्यांचा विचार केला तर त्यात कावळा हा काळ्या रंगाचा असतो आणि मोर हा विविध रंगांचा असतो. आम्ही आकाराने लहान, मोठे. प्राणी हे आकाराने मोठे किंवा लहान असतात. काही प्राणी इतके बारीक असतात की आपण त्यांना उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. चला, आपण काही उदाहरणे पाहूया. एकीकडे हत्ती अतिशय मोठा असतो आणि त्याच वेळेस दुसरीकडे मांजर मध्यम आकाराची असते. उंदीर लहान असतात, तर मुंग्या आणि डास उंदरापेक्षा लहान असतात. जंतू. आमची हालचाल वेगवेगळी. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये हालचाल करायची पद्धत वेगवेगळी असते. हत्तीसारखे प्राणी मोठे असतात आणि त्यांचे शरीर अवजड असते. त्यांचे शरीर आणि पाय जाडजूड असल्यामुळे तो खूप वेगाने धावू शकत नाही. हरणासारख्या मध्यम आकाराच्या प्राण्यांचे पाय बारीक असतात, म्हणून ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. आम्ही उपयोगी. लोकांना खालील कारणांमुळे घरी प्राणी पाळायला खूप आवडतात. कुत्रा त्यांच्या घराचे रक्षण करतो. काही प्राणी आपल्याला पौष्टिक अन्न पुरवतात, जसे दूध, जे आपणाला गाई, म्हशी आणि बकरीपासून मिळते. बैलगाडीच्या मदतीने लोक शेती करतात आणि जड सामान एका जागेपासून दुसऱ्या जागेवर घेऊन जातात. घोडे आणि गाढवे ओझे वाहणे आणि सवारी करायला उपयोगी येतात. प्राण्यांचे आपल्या जीवनातील उपयोग आणि त्यांच्या मदतीमुळे ते आपल्याला फारच प्रिय असतात. आपण प्राण्यांची देखरेख करतो आणि त्यांना आपल्या घरातील सदस्यांसारखे वागवतो. जेव्हा ते आजार. आम्ही घरघुशे. आपण हे शिकलो आहोत की प्राणी आपल्याला मदत करतात. आता आपण काही घरघुशांबद्दल जाणून घेऊया. उंदीर आणि घुशीसारखे काही प्राणी आपण जमा केलेले धान्य नष्ट करतात. ढेकूण आपले रक्त पितात. आमची पिल्ले दूध पितात. गाय, कुत्रा, बकरी आणि उंदीर यांसारखे अनेक प्राणी आपल्या आईचे दूध पिऊन मोठे होतात. या प्राण्यांना. पक्ष्यांना 2 पाय असतात. त्यांच्याजवळ उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांचे संपूर्ण शरीर पिसाने आच्छादित असते. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची क्षमता वेगवेगळी असते. गरुड आकाशात खूप उंचावर जाऊन उडू शकतो, पण कोंबडा फार उंच उडू शकत नाही. आम्ही पाण्यामध्ये राहतो. जे प्राणी पाण्यामध्ये राहतात ते हालचाल करण्यासाठी आपल्या परांचा उपयोग करतात. रक्षणाकरिता त्यांच्या शरीरावर खवले असतात. पाण्यामध्ये आम्ही सरपटतो. सरडा, पाल आणि साप यांसारखे प्राणी एका जागेपासून दुसऱ्या जागेवर जाण्याकरिता सरपटतात. ह्या प्राण्यांचे पाय फार लहान असतात. सापाला तर पायच नसतात. कीटक म्हणतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणूनच फुलपाखरे कीटकांच्या श्रेणीमध्ये येतात. फुलपाखरांना पंख असतात, पण ते पक्ष्यांच्या श्रेणीमध्ये येत नाहीत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा लहान असतात आणि त्यांचे 6 पाय असतात.
कीटकांचे अजून काही उदाहरण म्हणजे झुरळ, डास, माहिती असणे चांगले. पाण्यामध्ये सारांश. आपण काय शिकलो? हवा, जमीन आणि पाण्यात राहणारे निरनिराळे प्राणी आणि त्यांच्यात आढळणारी विविधता. प्राण्यांमध्ये रंग, आकृती, आकार आणि हालचालीच्या पद्धती प्रमाणे असणारा फरक. काही सारांश. आपण काय शिकलो? हवा, जमीन आणि पाण्यात राहणारे निरनिराळे प्राणी आणि त्यांच्यात आढळणारी विविधता. प्राण्यांमध्ये रंग, आकृती, आकार आणि हालचालीच्या पद्धती प्रमाणे असणारा फरक. काही